शाहरुख खान. पण तो आल्यानंतर मी काय बोलेल? की तो आल्यानंतर तोच बोलेल? तो बोलेल आधी की मी बोलेल? हेच कळत नाही. येस, तोच बोलेल मला, कारण पहिला मान त्याचाच असला पाहिजे ना. मी जर बोलले तर त्याला असं वाटेल की मलाच जास्त गरज आहे त्याची. ठीक आहे, आधी त्याला येऊ तर द्या, मग बघू त्याच्या मनात नक्की काय सुरू येते. लेट्स सी व्हॉट्स गोइंग टू हॅपन. राजकुमार आला वाटतं, चला आता त्याची मजा बघू. थँक्यू व्हेरी मच, रिअली थँक्यू. मला तर विश्वास बसत नाही की तू मला मेसेज केला. मला तर विश्वास बसत नाही की तू मला मेसेज करून भेटायला बोलवलं. माझा तर गैरसमजच झाला होता की तू मला तुझ्या डोक्यातून काढून टाकले. पण आज तो गैरसमज तू दूर केलास. एक मित्र म्हणून या ठिकाणी येण्याची संधी दिली. थँक्यू बरं का पल्लवी. पल्लवी काय झालं पल्लवी, का असेल तू? पल्लवी काय झालं, का हसते तू? तू प्रेम करतोस का माझ्यावर? का प्रेम करतोस? का म्हणजे? अगं तुझ्यावर जो प्रेमच करत नसतो ते तर आलोच नसतो. या उन्हामध्ये एवढ्या दुरून अगं मुंबईची लोक नसतात नाही 4 तास लागतात तिथे यायला, 4 तास. अगं वेडे तुझ्यावर प्रेम करतोय म्हणून. पल्लवी काय झालं, का हसायली तू? अरे तू विसरलास का? आज एप्रिल फुल आहे, एप्रिल फुल. तू ना मला रोज सकाळ संध्याकाळ गुड मॉर्निंगची मेसेज करायचा. जेवलीस का, झोपलीस का, काय करते काय नाही. त्यामुळे ना तुला मूर्ख बनवण्यापलीकडे माझ्याकडे काही पर्याय नव्हता. ए पल्लवी काय मूर्खासारखं बोलते, कळतं का तुला? एक गप्पच नाही तर माझ्या बॉयफ्रेंड मार खावाली ना तुला. आणि हो पुन्हा मला गुड मॉर्निंग गुड नाईटची मेसेज करायची नाही, समजला? चल निघा इथून.
कुठेस तू? मी किती वेळची तुझी वाट बघते. लवकर या, नाही तर माझं 7वा ब्रेकअप करून टाकेल मी. अगं सॉरी पल्लवी, ते काय ना पेट्रोल संपल्यामुळे उशीर होतोय आणि पेट्रोल ना सुलभ शौचालय जवळ संपलंय बघ. काय? पेट्रोल संपले म्हणून अडकलास? अरे भिकार चोटा, मग मला सांगायचं ना. फोन पेवर 100-200 पाठवले असते तुला. बरं चल ठीक आहे, येते मी त्या सुलभ शौचालयाजवळ. आणि बघ, एखादी रिकामी बॉटल शोधून ठेवा आता. पेट्रोल भरायला रे मूर्खा. 1-2 तास त्या पुरुष पीडित मुलाने फोनवर बोलला आणि वाट बघून बघून थकला. तेव्हा काय झालं बघा. हॅलो, हॅलो, आय एम वेटिंग पल्लवी. मग मी काय करू? अगं तू असं कसं वागू शकतेस? हे बघ, काय ना, मी तुला भेटायला निघाले होते, पण रस्त्यातच ना मला माझा जुना मित्र भेटला. आणि आई, माझं काही तुझ्यावर प्रेम वगैरे नाही. मी तर फक्त टाइमपास करत